हाय हॅलो, मी तुमच्या सोबत आहे अर्जुस्परा. उद्या 12 नोव्हेंबरला लोक अदालतीचं आयोजन केलेलं आहे आणि यानिमित्त विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 अन्वये इस्लामपूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये लोक अदालतीचं उद्या आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि याबाबत माहिती देण्यासाठी आता माझ्यासोबत आहेत वाळवा तालुका विधी सेवा समितीचे सदस्य अॅडव्होकेट दिग्विजय पाटील सर. रेडिओ शुगरमध्ये तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार श्रोते हो. कायद्याची जनजागृती व्हावी यासाठी सर आज तुम्ही माझ्या या शो मध्ये पार्टिसिपेट झालेला आहात. तर बाय द वे, लोक न्यायालय म्हणजे नेमकं काय असतं, काय सांगाल याबद्दल? लोक न्यायालय म्हणजे जे पूर्वी प्राचीन परंपरेनुसार गावात जुनी जाणती माणसं एकत्र येऊन लोकांमधला उद्भवलेला वाद हा समजुतीने मिटवला जायचा आणि तो वाद निष्पक्षपाती लोक हे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते तडजोडीच्या स्वरूपामध्ये निर्णय द्यायचे. तर सध्याचे लोक न्यायालय म्हणजे काय, तर गाव पंचायतीचे आधुनिक रूप आहे, जेथे कायदा जाणणाऱ्यांनी निष्पक्षपाती लोकांचे न्यायमंडळ यांच्या पुढे येणाऱ्या प्रकरणांमध्ये सामंजस्याने न्याय तडजोड घडविते. अच्छा, तर लोक न्यायालय हे कुठं भरवलं जातं, काय सांगाल सर याबद्दल? लोक न्यायालय राज्यातील सर्व न्यायालयांमध्ये नियमितपणे भरवली जातात. प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी 2 ते 3 महिन्यातून एकदा, त्याचबरोबर गरज भासल्यास त्याहून अधिक वेळा अशा प्रकारची लोक न्यायालय नियोजन केलं जातं. जिल्ह्याच्या ठिकाणी होणारे जिल्हा न्यायालय तर तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याच्या कोर्टामध्ये किंवा न्यायालयाच्या परिसरामध्ये भरवली जातात. त्याचबरोबर उच्च न्यायालयामध्ये मुंबई येथे तसेच नागपूर आणि औरंगाबाद या खंडपीठांमध्ये देखील लोक न्यायालय भरवली जातात. महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये अखंडितपणे सदरचं लोक न्यायालयाचं काम चालू असतं. लोक न्यायालयाबद्दल सर खरंच तुम्ही खूप छान माहिती देत आहात आणि मला वाटतं की आता लोक न्यायालयाबद्दल आपण बोलतोच आहेत, तर मला सांगा की या लोक न्यायालयाचं आयोजन नेमकं कोण करतं, काय असते त्याची प्रोसेस? लोक न्यायालयाचं आयोजन जे आहे ते विधी सेवा प्राधिकरण मार्फत राज्य आणि जिल्हा विधी सेवा समित्या तसेच उच्च न्यायालय विधी सेवा समितीद्वारे विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 मधील तरतुदी अंतर्गत लोक न्यायालयांचे वेळोवेळी आयोजन केले जाते. लोक न्यायालयाची तारीख साधारणपणे 1 महिना अगोदर जाहीर केली जाते. त्यानुसार सदरचं जे लोक न्यायालयाचं कामकाज चालतं. सर, आता आपण लोक न्यायालयाविषयी बोलतोय, तर मला सांगा की लोक न्यायालयाची रचना कशी असते? आता लोक न्यायालय जर आपण बघितलं तर एका अर्थी कोर्टच असते. उलटपक्षी कोर्टात जे ते तुमच्या खटल्याच्या निवाड्यासाठी एक न्यायाधीश असतात. तर या ठिकाणी लोक न्यायालयामध्ये किमान 3 जण, ज्यामध्ये 3 व्यक्तींचं पॅनल केलेलं असतं, त्यामध्ये न्यायाधीशांची भूमिका बजावली जाते त्या लोकांच्याकडून, किंवा त्यामध्ये जे पॅनलमध्ये जे 3 व्यक्ती असतात त्यामध्ये जे अस्तित्वात असलेले आता जे न्यायाधीश असतील किंवा निवृत्त ज्येष्ठ न्यायाधीश असतील तर ते पॅनलचे प्रमुख असतात. त्यानंतर अनुभवी वकील आणि त्याचबरोबर कायद्याचा जाणकार व्यक्ती किंवा सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोक न्यायालयाचे कामकाज पाहतात. ही झाली कोर्टाची रचना. आता जी काही लोक न्यायालयामध्ये जे न्याय निर्णय देतात ह्या 3 व्यक्ती या प्रकारे नेमणूक केली जाते. अच्छा, तर या लोक न्यायालयापुढे कुठले खटले येतात आणि ते कशा पद्धतीनं सोडवले जातात, काय सांगाल सर? आता आपण बघतो की लोक न्यायालयामध्ये दिवाणी फौजदारी दोन्ही स्वरूपाची प्रकरणे त्यामध्ये तडजोडीसाठी येऊ शकतात. त्यामध्ये आपण बघतो की मोटार अपघात, भूसंपादन, नुकसान भरपाईचे दावे, वैवाहिक संबंधातील वाद, त्याचबरोबर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट कलम 138 म्हणजे जे आपण चेक बाउन्सच्या जे केसेस बघतो त्या केसेस यामध्ये तडजोड केल्या जातात. खाली दाखल झालेली प्रकरणं स्वतंत्ररित्या लोक न्यायालयामध्ये आयोजित केली जातात. वरील प्रकरणात होणारी जी काही तडजोड आहे ती प्रलंबित असलेली प्रकरणं लोक न्यायालयात घेता येतातच. शिवाय कोर्टात दाखल न झालेली प्रकरणे देखील यामध्ये कॉम्प्रोमाइजसाठी किंवा तडजोडीसाठी येऊ शकतात. त्याला प्री लिटिगेशन्स असं म्हणतात. त्याबाबत देखील लोक न्यायालयामध्ये निवाडा होऊ शकतो. म्हणजेच तुमचा वाद तुम्ही कोर्ट प्रकरण दाखल करण्या अगोदर देखील न्यायालयासमोर जाऊन त्याचा निकाल लावून घेऊ शकता. अच्छा, तर श्रोते हो, आता आपण अॅडव्होकेट दिग्विजय पाटील सरांकडून ऐकलं की लोक न्यायालयापुढे नेमके कसे खटले येतात, कुठले येतात आणि त्यासाठी काय करावं लागतं याबद्दल आता आपण ऐकलं. तर दिग्विजय सर, मला सांग, लोक न्यायालयासमोर दावा कसा येऊ शकेल किंवा कशा पद्धतीनं दावा करता येतो वगैरे, काय सांगाल त्याबद्दल? आता ह्यामध्ये दावा कसा येईल, ज्या न्यायालयात आपला खटला प्रलंबित आहे तेथे एक साधा अर्ज देऊन केसच्या कुठल्याही टप्प्यावर आपण आपला खटला लोक न्यायालयापुढे नेऊ शकतो. असा अर्ज केल्यावर न्यायाधीश दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून घेतात व दाव्यातील वाद आपापसात समजुतीने मिटू शकेल असे मत झाल्यास प्रकरण लोक न्यायालयामध्ये ठेवण्यात
ठेवण्याचा आदेश केला जातो. त्यामध्ये दावा व कैफियतीतील कथनानुसार संबंधित न्यायाधीशांना प्रकरणाची आपापसात समजुतीने मिटण्याची शक्यता वाटली तर कुठल्याही पक्षाचा अर्ज नसला तरी न्यायाधीश स्वतःहून खटला लोक न्यायालयाकडे वर्ग करू शकतात. अच्छा, तर सर लोक न्यायालयाची जनजागृती आता आपण करतोय, तर मला सांगा लोक न्यायालयाचं कामकाज कसं चालतं? जाहीर झालेल्या तारखेस नेमलेल्या ठिकाणी लोक न्यायालयाचे पॅनेलचे कामकाजास सुरुवात होते. लोक न्यायालयात त्या दिवशी सुनावणीसाठी घ्यावयाच्या खटल्यांची यादी पूर्वी जाहीर केलेली असते. त्यातील खटले अनुक्रमे लोक न्यायालयासमोर सुनावणीसाठी घेण्यात येतात. लोक न्यायालयातील पक्षकार स्वतः किंवा वकिलामार्फत त्यांची बाजू मांडू शकतात. आवश्यकता भासल्यास लोक न्यायालय आवश्यक ती माहिती संबंधितांकडून पुराव्याच्या स्वरूपात मागवू शकतात. खटल्याची सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात लोक न्यायालयापुढे असतात व पॅनल सदस्य त्यांची योग्य ती दखल नेहमीच घेऊ शकतात. दोन्ही पक्षकारांचे म्हणणे ऐकल्यावर पॅनल सदस्य दोघांनाही समेटासाठी किंवा तडजोडीसाठी योग्य पर्याय देखील सुचवित असतात. पॅनल सदस्य तटस्थपणे काम करीत असल्याने बहुतांश वेळा त्यांच्या सूचनांचा पक्षकारांकडून आदर केला जातो व त्यानुसार त्यामध्ये तडजोड घडून येतात. ज्या अटी शर्तीवर आपापसात समझोता होतो त्या लगेचच लेखी स्वरूपामध्ये उतरवण्यात येतात व दोन्ही पक्षकार व त्यांचे वकील त्याखाली सह्या करून त्यानंतर पॅनेलचे सदस्य देखील त्यावरती सह्या करतात. अशा प्रकारे लोक न्यायालयाची जी काही कॉम्प्रोमाइज असेल किंवा त्यामध्ये तडजोड असेल ती त्यामध्ये तयार होते. अच्छा. लोक न्यायालयाच्या निवाड्याची अंमलबजावणी सर कशी होते, काय सांगाल याबद्दल? लोक न्यायालयात होणारा जो काही निवाडा असेल किंवा जो त्यामध्ये तडजोड आहे ती कोर्टाचा पक्का हुकुमनामा लोक न्यायालयापुढे पक्षकार जी आपापसात तडजोड किंवा समजुतीचा जो करारनामा केला जातो तो मसुदा असतो त्या मसुद्याचं रूपांतर लोक न्यायालयाच्या निवाड्यामध्ये होते. कोर्टाच्या हुकुमनाम्याची व्हावी तशीच अंमलबजावणी लोक न्यायालयात झालेल्या निवाड्याची करता येते आणि त्याहून महत्वाचे म्हणजे लोक न्यायालयात होणारा निवाडा अंतिम असतो. त्याविरोधात कुठलंही अपील करता येत नाही. तुमच्यातील भांडणाला पूर्णविराम मिळतो आणि कोर्टाच्या त्या कोर्ट कचेरीतून किंवा जे काही कोर्टामध्ये प्रलंबित दावे असतील त्यामधून तुमची सुटका होते. अच्छा, लोक न्यायालयात समेट झाला नाही तर काय पुढे करता येतं किंवा काय असते प्रोसेस याची? पण आता जर समजा काही कारणास्तव तुमचा वाद लोक न्यायालयामध्ये मिटू शकला नाही तर तुमचा जो वाद आहे किंवा दावा आहे संबंधित कोर्टाकडे परत पाठविला जातो व प्रचलित न्याय पद्धतीप्रमाणे दाव्यासंदर्भातील दरम्यानच्या काळात तात्पुरती थांबलेली कारवाई पुढे सुरू होते. दावा कोर्टात दाखल करण्यापूर्वी लोक न्यायालयापुढे आणला असेल प्री लिटिगेशन जे आपण आता पाहिलं त्याचा निवाडा होऊ शकला नाही तर कोर्टात कसे दाखल करण्याचा मार्ग जो आहे जो दावा तुम्हाला प्री लिटिगेशनचा आहे परत कोर्टामध्ये दाखल करण्याचा राहतो त्या मार्ग मोकळा राहतो. न्यायालयासमोर तुम्ही काही तडजोडीचा प्रस्ताव दिला असला तरी तो मूळ केसच्या रेकॉर्डवरती कुठेही येत नाही व दाव्याच्या प्रक्रियेवर त्याचा काही अनुकूल किंवा विपरीत परिणाम होत नाही. म्हणजे काय तर हे जे काही प्री लिटिगेशनच्या दाव्यामध्ये किंवा तडजोडीमध्ये तुमच्यामध्ये जे काही चर्चा होईल समजुतीचा करार करण्यासाठी ज्या काही चर्चा होतील ते कुठेही रेकॉर्डवरती तुमच्या अनुकूल किंवा विपरीत परिणाम होत नाही. न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला कुठल्याही तडजोडीचा त्यामध्ये वापर केला जात नाही. लोक न्यायालयापुढे येण्यात नुकसान काहीच नाही. म्हणजे जर समजा तुमच्यामध्ये जर कुठल्या प्रकारची तडजोड झाली नाही तरी त्याचा तुमच्या भविष्यातील होणाऱ्या न्याय प्रक्रियेवरती कुठलाही परिणाम होणार नाही. ओके, तर दिग्विजय सर मला सांगा की लोक न्यायालयाबाबत माहिती कुठं मिळेल आपल्याला? जी लोक न्यायालयाबाबतची माहिती जी आहे ती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी व उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारची जे काही कार्यालय आहेत ज्यामध्ये मोफत जे विधी सेवेचं काम केलं जातं कोर्टाच्या परिसरामध्ये तुम्हाला कोर्टामध्ये गेल्यानंतर सदरच्या लोक न्यायालयाबाबतची माहिती त्या संदर्भातील माहिती विधी सेवा समित्यांच्या कार्यालयाकडून मिळेल. हा, तर या लोक न्यायालयाचे फायदे काय आहेत? लोक न्यायालयाचे फायदे जर आपण बघितले तर सगळ्यात पहिला फायदा आहे की केसचा झटपट निकाल लागतो. तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. त्यामध्ये दुसरा असा फायदा आहे लोक न्यायालयाच्या निवाड्याविरुद्ध कोणतंही अपील केलं जात नाही. एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कोर्टाचे जे कामकाज आहे त्यामधून कायमची सुटका होते. लोक न्यायालयात होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने ना कोणाचा जय होतो ना कोणाचे हार. त्यामुळे लोक न्यायालयाचा निवाडा दोन्ही पक्षकारांना समाधान देतो
परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकातील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही. कोर्टाच्या हुकुमनाम्याप्रमाणेच लोक न्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते. त्याचबरोबर वेळ आणि पैसा दोन्हीची बचत होते. हा, तर लोक न्यायालयामध्ये निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम आपल्याला परत मिळते का? काय सांगाल याबद्दल? लोक न्यायालयाची भरीव कामगिरी गेल्या एका वर्षात महाराष्ट्रात लोक न्यायालयामधून हजारो केसेस निकाली निघाले आहेत. लोक न्यायालयामध्ये अनिर्णित राहिलेली कितीतरी प्रकरणे लोक न्यायालयातून सलोख्याने न्यायालयात जी काही लोक न्यायालयातून आपण जर बघितलं तर कितीतरी प्रदीर्घ अशी अनिर्णित प्रकरणं लोक न्यायालयाच्या सलोख्यातून मिटवली गेलेली आहेत. लोक न्यायालयाने सुचविलेल्या व्यावहारिक तडजोडीमुळे बहुतांशी पक्षकारांचे समाधान होते आणि न्यायालयात दीर्घकाळ प्रकरणे अनिर्णित राहिल्यामुळे होणारा त्रास, शत्रुत्व, काळजी, अनिश्चितता या कडवटपणा यापासून पक्षकाराची मुक्तता होते. न्यायालयाच्या निवाड्यानंतर वैमनस्य संपले आहे असे क्वचित घडते, परंतु लोक न्यायालयामुळे परस्परातील वैमनस्य संपून जाऊन सद्भाव निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. लोक न्यायालयात प्रकरणाचा निवाडा करण्याकरिता कोणतीही फी आकारली जात नाही. वकील, न्यायालयीन अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था यांच्या सहभागामुळे लोक न्यायालयाला एक वेगळाच असा दर्जा आणि महत्व प्राप्त झालेले आहे. लोक न्यायालय हे आज अस्तित्वात असलेल्या अनेक न्यायालयास पर्याय नव्हे तर मदतनीस म्हणून आहे. लोकांच्या मनात न्यायपालिकेबाबत किंवा विश्वास दृढ करण्यासाठी लोक न्याय सहाय्यभूत ठरलेली आहेत. तुम्ही काय करणार लोकांनो? आज तुम्ही आता कुठला मार्ग निवडणार? वर्षानुवर्षे मोठ्या मुद्द्यांवर कायद्याचा किस काढत कोर्टात भांडत राहणार की न्यायालयात येऊन तुमच्या दाव्यासाठी सामंजस्यपूर्ण समाधान शोधणार? त्यामुळे सामंजस्यातून जर कुठला मार्ग शोधणार असाल तर लोक न्यायालय हे सर्व लोकांसाठी एक अतिशय चांगलं आणि समाजातील सद्भाव किंवा लोकांच्या मधील निर्माण करण्यासाठीची अनेक उदाहरणे आपण बघत असतो. तर त्या सद्भाव निर्माण करण्यासाठी एक लोक न्यायालय हे एक चांगला पर्याय आहे आणि लोक न्यायालयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेले जे संबंध आहेत ते खराब न करता किंवा त्यामध्ये चांगले संबंध वृद्धिंगत करून अशा प्रकारच्या दाव्यांची आपण जे वर्षानुवर्ष कोर्टामध्ये पेंडिंग असतात तर ती संपुष्टात आणू शकता. तर श्रोत्यांना माझं असं एक आव्हान आहे की लोक न्यायालयाच्या माध्यमातून आपल्यामध्ये असलेले वाद आहेत ते संपवण्यासाठी पुढाकार घेऊन कोर्टामध्ये येणाऱ्या 12 नोव्हेंबर 2022 रोजी इस्लामपूर येथे जे जिल्हा व विधी सेवा समितीच्या मार्फत जे लोक न्यायालय आयोजित केलेले त्यामध्ये सहभाग घ्यावा. नक्कीच. तर कायद्याविषयीची माहिती जी आहे